काही माणसं केवळ नाव कमवत नाहीत, ती काळजाचा ठाव घेतात। असेच व्यक्ती म्हणजे विश्वासराव पाटील अर्थात आबाजी। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। एकीकडे सहकाराच्या पाऊलवाटेवर त्यांनी घडवलेली दुधाळ क्रांती, तर दुसरीकडे समाजाच्या पिढ्यानपिढ्यांना दिलेला आधार। गावपातळीपासून ते राष्ट्रीय स्तरावर त्यांनी ठसा उमटवलेला आहे। गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून राबवलेली वासरू संगोपन योजना ही केवळ योजना नव्हे, ती भविष्य घडवणारी चळवळ ठरली। आज देशभरात आदर्श म्हणून ओळखली जाणारी ही योजना त्यांच्या दूरदृष्टीचं फलित आहे। त्यांचं नेतृत्व हे सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सहकारातील नवा विचार घेऊन आलेला आहे। एनडीडीबीने घेतलेली दखल आणि राष्ट्रीय पुरस्कारांची मान्यता हे त्यांच्या कार्याचं स्पष्ट प्रतिबिंब आहे। 60 पार केलेल्या ज्येष्ठ दूध उत्पादकांसाठी पेन्शन योजना असो किंवा पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात, आबाजींच्या संवेदनशील नेतृत्वाचा प्रत्येक पैलू माणुसकीची साक्ष देतो। सहकार, शिक्षण, साखर, पतसंस्था, दूध संस्थांपासून ते राजकारण, ग्रामविकास, समाजसेवा आणि काँग्रेस विचारधारेचं निस्वार्थ पाठबळ ही त्यांची पंचसूत्री त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे। सहकार म्हणजे सेवा हे त्यांनी केवळ सांगितलं नाही, तर जगून दाखवलं। त्यांच्या कारकिर्दीचा प्रत्येक टप्पा हा एक आदर्श शिलालेख आहे, नवनिर्मितीचा, आत्मीयतेचा आणि नेतृत्वाच्या सच्चेपणाचा। आज जेव्हा आपण त्यांच्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा हे केवळ त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य नाही, तर हे 5 दशकांच्या सहकारी ऋणांची सन्मान यात्रा आहे। आजच्या युगात जिथे माणसांपेक्षा पदं मोठी वाटतात, तिथं आबाजींनी माणसाला मोठं केलं। त्यांनी जपलेली माणसं, जोडलेली नाती आणि उभा केलेला विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त तारा न्यूजकडून त्यांना अनंत शुभेच्छा। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।